नमस्कार मंडळी, आज ना मंडळी एक आगळा वेगळा क्रिस्पी कुरकुरीत असा पदार्थ बनवलेला आहे. नाश्त्याचा पदार्थ म्हणू शकताय. तर भिजवलेल्या छोल्यापासून आपण वडे बनवलेले आहेत इथं. तर मस्त होतात, क्रिस्पी कुरकुरीत होतात. शक्यतो छोले भिजवलं की छोल्याचा मसाला किंवा छोल्याची भाजी असं बनवतो, पण आज आपण वेगळा पदार्थ बनवलेला आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुरकुरीत क्रिस्पी होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला समजेल. तर बघू शकताय, मस्त असं मी तोडून सुद्धा दाखवलेली आहे या ठिकाणी. आणि छोटे छोटे असे बनवले, दिसायलाही छान लागतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात हे. तर चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया किंवा रेसिपीला सुरुवात करूया. तर मी तर रात्रभर छोले भिजत घातले होते. 1-1.5 वाटी छोले होते माझे आणि वजनी प्रमाणात पाव किलोच्या जवळपास होते. तर बघू शकताय, मस्त असे छोले भिजून झालेले आहेत. तुम्ही 4-5 तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातलं तरी चालेल. तर बघू शकता इथं मस्त असे छोले आता भिजून तयार आहेत आपले. आणि आता आपण एक मिक्सरचा जार घेणार आहोत. जो मीडियम जार असतो तो घ्यायचा आहे आपल्याला. तर सगळेच छोले मी घालून घेतले होते, पण शक्यतो वाटत नव्हतं म्हणून मी 2 बॅचमध्ये वाटून घेतलेलं आहे. नंतर काढून अर्धी बॅच वाटून घेतलेली आहे. तर आता इथं शक्यतो जिऱ्याचं प्रमाण थोडासा मी जास्तच ठेवलेला आहे. मसाला डब्यातल्या छोट्या चमच्याने 1.5 चमचा इतकं मी जिरं घातलेलं आहे. आल्याचा तुकडा टाकलेला आहे. लसूण अवेलेबल असेल तर लसूण सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. मी फक्त आलंच टाकलेलं आहे. तर 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची आपण लाल तिखट सुद्धा टाकणार आहोत म्हणून हिरवी मिरची मी कमीच टाकलेली आहे. तुम्हाला हिरव्या मिरचीचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही हिरवी मिरचीच टाकू शकताय. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे. या ठिकाणी मी 1.5 ते 2 चम्मच मी लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्ती करून घेऊ शकताय. तर आता इथे मी हळद टाकलेली आहे लगेच. तर 1 बॅच मी वाटून झालेली आहे. अर्धी मी काढून घेतलेली होती याच्यामध्ये, वाटत नव्हतं म्हणून. तर रवाळ टेक्स्चरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर बघू शकताय, आता एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये आपण हे काढून देणार आहोत सगळंच मिश्रण. आता दुसरी सुद्धा बॅच असंच वाटून घेतलेली आहे मी इथं. तर बघू शकताय, मस्त असं दाट सरपणा आलेला आहे. छोल्यामध्ये शक्यतो पाणी ठेवू नका. थोडं थोडं करून मिक्सरला वाटलं तर वाटेल नक्की. तर बघू शकताय, मी इथं 1-2 चमचे जे बेसनचं पीठ आहे ते घातलेलं आहे. बाकी याच्यामध्ये कशाचाच वापर केलेला नाही. आणि असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच आपण मिश्रण. तिखट मीठ मिक्सरच्या जारमध्येच घातलं होतं. तर शक्यतो आता काय घालायची गरज नाही. बेसन एकजीव करून घेतले की असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकताय, अशा हातावर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बॉल बनवून घ्यायचे आहेत किंवा गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणू शकताय. सुरुवातीलाच बनवून घ्या सगळेच, म्हणजे तेलात सोडायला एकदम असे बरे पडतात. तर तेल गरम झालं की परत बनवायचा प्रयत्न केला की तेलाचं तापमान जास्त होतं आणि काळपट कलर होतो आणि कमी पडतात तेलामध्ये टाकण्यासाठी हे गोळे. तर शक्यतो अगोदरच प्लेटभर बनवून घ्या आणि मग घाणं तळायला घ्या. तर बघू शकता इथं मी मस्त असे बनवून घेतलेले आहेत सगळेच बाउल्स. 1 घाणा मी बनवून घेतलेला आहे. आता हे सगळेच मी मीडियम गरम तेलामध्ये सोडून देणार आहे. अगोदरच मी तेल गरम करायला घेतलं होतं. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. मीडियम गरम करायचं आहे तेल आपल्याला. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, नंतर हाय करायची आहे आपल्याला. तर सगळेच बाउल्स आता याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण मी थोडासा घेतलेला आहे इथं. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती किंवा घेऊ शकताय. तर बघू शकताय, मस्त असं सगळे बॉल्स आपण सोडून दिलेले आहे त्याच्यामध्ये. आणि एक अर्धा मिनिट तर याला चमचा लावायचा नाही, नंतर एकजीव करत राहायचं आहे, म्हणजे हलवत राहायचं आहे याला, म्हणजे एकसारखा कलर येतो. तर बघू शकताय, मस्त असं आता हलवून घेत आहे मी. चमचा थांबला नाही पाहिजे हलवते वेळेस, म्हणजे एकसारखा कलर येतो. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि अर्धवट तळल्याच्या नंतर मग आपण गॅसची फ्लेम हाय करायची आहे. मस्त तळतात हे आणि लवकरही तळतात. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये हे तळून
होतात। तर बघू शकताय मस्त असे बॉल्स तळत आहेत। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। बघू शकता असं गोल्डन ब्राउन कलर आला की मग आपण हे काढून घेणार आहोत। बघू शकताय मस्त दिसतायत। आत्ताच आपल्याला हिरवी चटणी किंवा सॉस सोबत आपण खाऊ शकता याला। बघू शकताय मस्त असं। आता दुसरी बॅच सुद्धा मी अशीच तळून घेणार आहे। हलकं मीडियम गरम करून घ्यायचं आहे तेल आणि मग याच्यामध्ये बनवून घेतलेले बॉल्स ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत किंवा गोळ्या सोडून घ्यायच्या आहेत म्हणू शकताय। तर परत एक अर्धा मिनिट आपल्याला याला चमचा लावायचा नाही। थोडेसे कडक लागले की मग हे परत उलटपुलट करून घ्यायचं आहे किंवा चमचा असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ढवळत राहायचं आहे। तर चमचा थांबला नाही पाहिजे। गोल्डन ब्राउन कलर आला की मस्त असं तळून झालेले आहे तसं समजू शकताय। बघू शकताय मस्त असं कलर आलेला आहे। आता ही बॅच सुद्धा आपण काढून घेणार आहोत। बघू शकताय मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत वडे आता आपले रेडी आहेत म्हणू शकताय। अप्रतिम दिसतात, खायला सुद्धा तेवढेच छान लागतात। हे नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। माझा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।